राष्ट्रीय महामार्ग अडवणाऱ्यांवर कडेगाव पोलिसांचा कडक बडगा. बेकायदेशीर जमाव रास्ता रोको करणाऱ्यांना दिला कायद्याचा धडा. तालुक्यात गुन्हेगारी प्रवृत्तींना थारा नाही. वैयक्तिक वादातून जनतेला वेठीस धरत राष्ट्रीय महामार्ग अडवून सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या समाजकंटकांविरोधात कडेगाव पोलीस ठाण्याने निर्णायक कारवाई करत कायद्याचा धाक दाखवला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईची सर्वत्र चर्चा होतीये. दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी दुपारी 2:10 ते 2:40 या वेळेत कडेगाव एसटी स्टँड चौक येथे विटा कराड राष्ट्रीय महामार्गावर काही इस्मांनी विनापरवाना मोर्चा काढून रास्ता रोको आंदोलन केलं. जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या बंदी आदेशाचे उल्लंघन करत या जमावाने वाहतुकीस अडथळा निर्माण केला. घोषणाबाजी करत सार्वजनिक शांतता भंग केली आणि सामान्य नागरिकांना त्रास दिला. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अभिजित बाबासाहेब बुधावले वय 35 यांच्या फिर्यादीवरून कडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय. या गुन्ह्यात संदीप सुभाष पाटोळे यांच्यासह एकूण 17 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि आणखी 10 ते 12 अनोळखी इसमांचाही यामध्ये सहभाग असल्याचं निष्पन्न झालंय. कडेगाव पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत तात्काळ कारवाई करत संबंधितांविरोधात गुन्हा नोंदवला असून अशा प्रकारच्या कायदा मोडणाऱ्या प्रवृत्तींना अजिबात सहन केलं जाणार नाही असा स्पष्ट संदेश दिलाय. सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कोकाटे यांनी सांगितले की सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल. कोणालाही कायदा हातात घेऊ दिला जाणार नाही. या कारवाईमुळे कडेगाव तालुक्यात कायद्याचा धाक निर्माण झाला असून भविष्यात अशा प्रकारच्या घटनांना आळा बसण्यास मदत होणार आहे. नागरिकांनीही कायद्याचं पालन करून प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन कडेगाव पोलीस ठाण्याचे एपीआय गणेश कोकाटे यांच्याकडून करण्यात आलंय. स्पेशल रिपोर्ट पॉवर मराठी न्यूज. आपला जिल्हा आपली पॉवर. पॉवर मराठी न्यूज नेटवर्क.